गाईज मी जपानमध्ये नोगी हिल त्या नावाचं हॉटेल आहे इथे मागे बघू शकता तुम्ही तिथे स्टे केला आहे. सकाळचे 12 वाजलेत आणि इथे मायनसमध्ये नाही 5 डिग्री सेल्सिअस सध्या आहे. मायनसमध्ये रात्री जातात ते तुम्ही रोड बघू शकता. हे फुटपाथ आहे जिथं उभा आहे मी साईडला रोड आहे. त्या रोडवरती एक जरासुद्धा प्लॅस्टिक नाही आहे, कागद नाही आहे. खूप छान क्लीन ठेवलं इकडे सगळं. पूर्ण ऑल ओव्हर जपान असंच आहे, स्वच्छ एकदम. आणि इकडच्या तुम्ही गाड्या बघू शकता एकदम युनिक असतात. त्याचे साईज, त्याचे कलर्स सो डिफरंट. ते बघा आपल्या इंडियामध्ये हे कलर्स मला वाटतं येण्यासाठी जवळजवळ 100 वर्ष लागतीलच. खूप पुढे आहे जपान. मी असं ऐकलं होतं जपान 2050 जगते, पण मला असं इथं आलं होतं 3000 जगते असं वाटायला लागलं होतं. खूप युनिक टेक्नॉलॉजी यांची आणि खूप शांत लोक असतात, डिसिप्लिन राहतात. बघा डिसिप्लिन किती बघा. पुढे सिग्नल आहे पण कोणी पुढे जात नाही आहे, पुढे गाडी पण नाही आहे, पण कोणी सिग्नल सगळे फॉलो करतात. आपल्यासारखं नाही आहे हे भावा चल पुढे चल, उपटसोंडा चल पुढं, असं नाही करत ते लोक. ते थांबतात. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मला इथे येऊन 8 दिवस झाले, पण मी एकाही 4 व्हीलर गाडीचा 2 व्हीलर गाडीचा हॉर्न असं वाजताना बघितलं नाही. इतक्या गाड्या जातात बघा तुम्ही बघू शकता, पण कोणी असं हॉर्न वाजवत नाही. शांतता आहे खूप. तर 12 वाजलेत आणि स्नोफॉल थोडा थोडा व्हायला लागला. हा मेरा आग में जा रहा है गजब आहे बघा. गाडी काहीच नाही. आणि इथून मी आता 250 म्हणून एक शॉपिंग मॉल आहे तिथं असं ऐकलं की 100 एनचे तिथे वस्तू मिळतात, ते घेण्यासाठी तिकडे चाललं. सो बघा. तर मी इथे एक सायकल कॅरी केली आहे, त्याच्यामध्ये माझं सामान ठेवलं आहे परचेस केलेलं. अतिशय सुटसुटीत असं इकडचं पार्किंग एरिया बघा. सो जो एक शॉपिंग मॉल आहे तिथे मला हँड ग्लोव्ज वगैरे काही वस्तू मी परचेस केलेत. ज्या ठिकाणी राहतो त्यांनी मला सायकल प्रोव्हाइड केली, सो मी त्या सायकलनेच मी ट्रॅव्हल करतो. जवळच एक नासू शॉपिंग गार्डन आहे, तिकडे चाललो आहे. खूप फेमस आहे इकडे ते, सो जाऊन बघूया. ओके थँक्यू. ऑलमोस्ट सगळी लोक सायकलवरती प्रवास करतात. आपल्या इंडियामध्ये आपण सायकल चालवली की लोक त्याला कमी समजतात, पण तसं नाही आहे. इथे मी स्टे केलं आहे या हॉटेलमध्ये. नोगी हिल्स नावाचं हॉटेल आहे हे, बघू शकता.